आता आपण वळणार आहोत स्पीड न्यूजकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील पालखी मार्गाचं भूमिपूजन संपन्न झालं। या मार्गाकरता 11,000हून अधिक खर्च होणार आहे। या हायवेच्या दोन्ही बाजूला पायी मार्ग असणार आहेत। या पालखी मार्गाकरता मोदींनी सगळ्या मराठी वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिलेल्या आहेत। पार्टीसाठी काशिफ खान याचा फोन आला होता अशी माहिती असलम शेख यांनी दिली। त्यानं फोनवरून पार्टीचं आमंत्रण दिलं होतं, पण मी त्याला ओळखत नसल्याचं शेख म्हणाले। पालकमंत्री असल्यानं अनेक जण आमंत्रण देत असतात, पण जिकडे जायचं नाही तिथली माहिती घेत नसल्याचं स्पष्टीकरण असलम शेख यांनी दिलं। आर्यन खान याला व्हॉट्सअप चॅटवरून अटक करण्यात आली, मात्र व्हॉट्सअप चॅट कोर्टात मान्य होत नसल्याचं सांगत असलम शेख यांनी एनसीबीवर निशाणा साधलाय। नवाब मलिकांनी केलेले आरोप गंभीर आहेत। त्यांच्या आरोपाची विविध एजन्सीजकडून चौकशी सुरू असल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं। भाजपचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात भ्रष्टाचारातील 20% रक्कम काँग्रेस पक्षाला मिळते असा काँग्रेस पक्षावर निराधार आरोप करत बदनामी केल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केलाय। किरीट सोमय्या कोणतेही पुरावे नसताना नेहमीच वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांवर पक्षांवर आरोप करत असतात। त्यांच्या या वागणुकीला आळा बसावा याकरता काँग्रेसनं न्यायालयात धाव घेतली। किरीट सोमय्या यांना त्रास देण्याकरता अशा प्रकारचे अब्रूनुकसानीचे दावे दाखल केले जात आहेत। महाराष्ट्रात 6 ठिकाणी दावे दाखल करण्यात आलेले आहेत, पण याला मी घाबरत नाही। शरद पवार यांच्या इशाऱ्यावरून हे दावे दाखल केले जात आहेत असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले। आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देवेंद्र फडणवीसांनी निषेध केला। राज्य सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी त्यांनी केली। पडळकर हे राज्य सरकारच्या घोटाळ्याबाबत आवाज उठवतायत। त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला। या महाविकास आघाडी विरोधात मी आवाज उठवतोय, त्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आटपाडीमध्ये हल्ला करण्यात आला, पण माझ्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोक मला मारण्याकरता आले होते। हे राजकीय षडयंत्र असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी पंढरपूर इथं विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। पंढरपूरला जोडणारा पालखी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं नितीन गडकरी पंढरपुरात आले होते। यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेत मंदिर समितीच्या वतीनं सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला। परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोर्टात विलीनीकरणाच्या मागणीचा विचार करणार असल्याचं स्पष्ट केलं। तसंच परिवहन सचिवांसह त्रिसदस्यीय समिती स्थापन करू, न्यायालयाच्या सगळ्या आदेशांचं पालन करू असं ते म्हणाले। संपावर तोडगा काढण्याचं काम सरकार करतंय असंही त्यांनी कोर्टात म्हटलं। ठाणे भिवंडी एसटी आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं सकाळी कामावर जाण्याकरता निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले। यावेळी रिक्षा चालक या संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूट करतायत। रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा भाडं आकारत लूट करतायत। एसटी महामंडळाची बस वाहतूक बंद असल्यानं भिवंडी एसटी डेपो आगारातील दैनंदिन 550 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्यानं भिवंडी एसटी आगाराचे दैनंदिन 7,50,000 रुपयांचं नुकसान होत आहे। एसटी संपाचं लोण आता पुणे जिल्ह्यातही पोहोचलं। स्वारगेट डेपोसह शिवाजीनगर डेपोतील कामगार संपावर गेलेत। ग्रामीण भागातील तालुका स्तरावरचे एसटी डेपोही कामगारांनी बंद ठेवले। विलिनीकरणाचं लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा निर्धार कामगारांनी केला। पुण्यामध्ये स्वारगेट डेपोची एसटी सेवा पूर्ण सेवा कामगारांच्या संपामुळे ठप्प झाली आहे। त्यामुळे पुण्याहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना नाईलाजास्तव एकतर खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागतोय, नाहीतर माघारी फिरावं लागतंय। एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारताच खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी बहुतांश तिकीट दर किमान 100 ते 150 रुपयांनी वाढवले। तर दुसरीकडे एसटी महामंडळ केलेलं बुकिंग रद्द करायला सांगतंय। त्यामुळे आम्ही गावाला जायचं तरी कसं असा उद्विग्न सवाल शिवाजीनगरच्या बस स्टँडवरील प्रवासी विचारू लागले।
विलिनीकरणाच्या मागणीकरता एसटी कर्मचारी आक्रमक होताना दिसतात। बारामती आगाराचे वाहक नितीन भागवत हे मागण्यांचं निवेदन घेऊन मुंबईपर्यंत चालत निघालेत। अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते आणि सुविधा का दिल्या जात नाहीत असा सवाल त्यांनी केला आहे। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबाद डेपोमधून सोमवारी म्हणजेच आज एकही गाडी बाहेर पडली नाही, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला। अनेक प्रवाशांना संपाची माहिती नसल्याने त्यांना बस स्टँडहून परत जावं लागलं। सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र मानोरा तालुक्यातील इंझोरी इथल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ अजूनही मिळालेला नाही। त्यामुळे मानोरा तालुक्यातील शिवसेना आक्रमक झाली। कर्जमाफी न केलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करून पुढील कर्ज मिळावं, नाहीतर यापुढे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकरता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले। सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांकरता लक्ष वेधून घेत आंदोलन केलेलं आहे। एसटी संपाबाबत प्रवाशांमध्ये मात्र नाराजी बघायला मिळते। शासन स्तरावरून संप तात्काळ मागे घेण्याची मागणी नंदुरबारमधील प्रवाशांकडून केली जाते। गडचिरोली जिल्ह्यात 2 बस आगार असून गेल्या 11 दिवसांपासून अहेरी आणि गडचिरोली या दोन्ही आगारातले एसटी कर्मचारी संपावर गेले। त्या दोन्ही बस आगारातून एकही बस गेल्या 11 दिवसांपासून बाहेर न पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दुसरीकडे सीमावर्ती भागातल्या तालुक्याच्या बस स्थानकात तेलंगणाच्या बस सेवा सुरू असून तेलंगणाच्या बस सेवेच्या माध्यमातून थेट गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूरला पोहोचण्याकरता नागरिकांची धडपड होताना बघायला मिळते। गेल्या 11 दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे। या संपात आता तृतीयपंथीयांनी देखील उडी घेतली आहे। चंद्रपूरमध्ये विभागीय एसटी कार्यशाळेमध्ये कर्मचारी संपावर असताना हजर राहत होते। कामगार संघटनांनी विनवणी करून सुद्धा कर्मचारी ऐकत नव्हते। दरम्यान या कर्मचाऱ्यांना तृतीयपंथीयांनी समजूत घातली। एसटी कामगारांच्या संपाच्या लढाईला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। उस्मानाबादमध्ये एसटीचं आंदोलन चिघळलं। एसटी कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला। राज्य शासनाने एसटीचं विलिनीकरण करावं अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। तसंच ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी सेवेत सामावून घेतलं पाहिजे अशी मागणी सुद्धा कर्मचाऱ्यांनी केली। बातमी रायगडमधून। रायगडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अंतर्गत वाद बघायला मिळाला। परळमधून अलिबाग इथं बस घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याच्या हातात बांगड्या भरण्यात आल्या। परळ डेपोमधील ड्रायव्हरच्या हातात बांगड्या भरण्यात आल्या, तर महिला वाहकाचा हार घालून सत्कार करण्यात आला। अलिबाग डेपोमधील आंदोलक कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केलं। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। कोरोना काळात सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्याचा केंद्राचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट झाले। या योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत होता। अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि बाजारात अन्नधान्याच्या विक्रीत झालेली वाढ पाहता मोफत धान्य वितरण 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव नाही, म्हणजेच 1 डिसेंबरपासून मोफत धान्य योजना बंद होणार आहे। या योजनेअंतर्गत सरकार मार्च 2020 पासून 80 कोटी रेशन कार्ड धारकांना मोफत धान्याचा पुरवठा करत आहे। केंद्रीय खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी ही माहिती दिली। हरियाणा पंजाबमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे बासमती तांदळाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच बासमती तांदळाच्या भावात 20 ते 25% भाववाढ झाली आहे। गेल्या वर्षी बासमती तांदळाचा 1 किलोसाठी 70 ते 75 रुपये दरम्यान असलेला भाव आता 85 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। पावसाच्या फटक्याने बासमतीच्या भावात 25% ही वाढ केली आहे। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय। त्यात केंद्रानं अल्प सूट दिली असली तरी अद्यापही पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात आलेले नाहीत। असं असताना विमान इंधनाचा भडका उडालाय। मागील महिन्याभरात विमान इंधनाचे दर तब्बल 14.34% वाढलेत। त्यामुळे विमान प्रवास आता अधिक महागण्याची चिन्ह आहे।
पेट्रोल आणि डिझेल सोबतच खाद्यतेलाच्या किमतींमध्येही गेल्या 6 महिन्यात वाढ झालेली दिसून आली. खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींपासून दिलासा देण्याकरता केंद्र सरकारनं करकपातीचं पाऊल उचललंय. ठोक बाजारामध्ये तेलाच्या किमतींमध्ये 4 ते 7 रुपयांची घट झाली आहे. त्यात आणखी घट होण्याची अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे. स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.